शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार पावले। रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दिले 10,000। बीड जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार 708 कोटी रुपये। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। मोठी बातमी। हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता महाराष्ट्रामध्ये देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार। कोकणातील शेतकऱ्यांना 29 कोटींचे रब्बी अनुदान मिळणार। जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे कोकणातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी तब्बल 29 कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर करण्यामध्ये आले असून हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बच्चू कडू यांची राज्यभर शेतकरी संवाद यात्रा। सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकरी संवाद यात्रा सुरू करण्यामध्ये येणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे। बच्चू कडू आता शेतकरी संवाद यात्रा सुरू करणार असल्याची माहिती। ठिबक अनुदानासाठी आता केवळ 5च कागदपत्रे लागणार। प्रक्रिया होणार आता सुटसुटीत। एकूण 12 प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता ठिबक अनुदानासाठी फक्त 5च कागदपत्रे या ठिकाणी लागणार असल्याची माहिती। सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणीचे 3-13 शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। पास मशीनद्वारे नोंदणी बंधनकारक केल्यामुळे गोंधळ। राज्यामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी 30 ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू। आयोगाने महाराष्ट्रामध्ये निवडणुकींचा फुंकला शंकनात। 2 तारखेला मतदान होणार तर 3 डिसेंबरला निकाल लागणार। आचारसंहिता लागू झाली आहे। प्रलंबित कांदा अनुदान वितरणास सुरुवात। 13 बाजार समित्यांमधील 9,988 लाभार्थ्यांसाठी 18 कोटी रुपये येवला येथील अपडेट असून आता येवला येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात। अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आव्हान। पीक विम्याचा 1 रुपया मिळणे थट्टाच। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा कंपन्यांविरोधामध्ये पवित्रा। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः पीक विम्यापोटी 1 रुपया जमा झाला। शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, शरद पवार म्हटले। राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक। गरिबी वीज ग्राहकांना 25 वर्ष मोफत वीज। राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणाचा पुढाकार। लाभार्थ्यांना दिलासा। कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे। मी मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये कर्ज या ठिकाणी माफ केले होते। मात्र आता काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त 2 रुपये दिले जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली असून सरकारला इशारा दिला। रब्बी हंगाम बियाणांसाठी हेक्टरी 10,000 रुपयांची मदत। 341 कोटींचे विशेष पॅकेज। अतिवृष्टी पुरामुळे झाले होते शेतकऱ्यांचे नुकसान। अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून रब्बी हंगामासाठी बी बियाणे खरेदीकरिता सरकारच्या माध्यमातून आता हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 341 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांवर आली कापूस सुकवण्याची वेळ। परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये। संकटाने शेतकरी झाला हतबल। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे।
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 कोटींचे मदत पॅकेज. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पुनर्वसन विभागाने धुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी देखील मान्यता देण्यामध्ये आली असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती, त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना मदत देण्यास विलंब. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खडाजंगी. 20 दिवसांमध्ये वितरणाचे आदेश देण्यामध्ये आले आहेत. जे शेतकरी अद्याप देखील नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून तातडीने रक्कम वितरित करण्याचे आदेश. कृषी मंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव आंदोलन. राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांकरिता छावा क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून आता कृषी मंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव आंदोलन. CCI कडून नोंदणीला सुरुवात. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला काहीसा दिलासा. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 हंगामातील कापसासाठी 8,110 रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत अर्थात हमीभाव जाहीर केला असून गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 589 रुपये वाढवण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. खरीपाची मदत खात्यावरती. रब्बीच्या पेऱ्यासाठी 565 कोटींची तरतूद. हेक्टरी 10,000 रुपये मिळणार. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असून आता त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामाकरिता अनुदान जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून यामध्ये आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असून आता प्रति हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. वर्धा जिल्ह्यातील तब्बल 1,27,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 122 कोटी रुपये जमा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी 226 कोटींचा निधी. जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली असून आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील 1,27,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 122 कोटी रुपये जमा. शेतकऱ्यांनो, ड्रोन गोदाम पल्प मशीनसाठी मिळेल आता अनुदान. 17 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज. जिल्हा कृषी समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांना ड्रोन गोदाम पल्प मशीनसाठी आता अनुदान मिळणार असून अर्ज करण्याचे आव्हान. ढगाळ वातावरणामुळे तुरीवरती अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी झाले त्रस्त. फवारणीचा खर्च वाढला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीवरती अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी त्रस्त झाले. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. वर्धा, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी अनुदान मंजूर. राज्य सरकारने वर्धा, सोलापूर, पुणे आणि सांगली त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून या जिल्ह्यांसाठी एकूण 1,056 कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर करण्यामध्ये आले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार असल्यामुळे आता रब्बी हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर वर्धा, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1,056 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास आता मान्यता. कापूस दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये कापसाला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या जर बघायला गेलं तर आता बाजार समिती अकोला या ठिकाणी कापसाची 105 क्विंटलची आवक झाली असून या ठिकाणी किमान दर 7,737 रुपये, कमाल दर 7,979 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,898 रुपयांचा मिळाला. करमळ्याच्या केळीला इराणमधून मागणी. निर्यातक्षम मालाची 20 रुपयांनी विक्री. गोडवा वाढला. एजंट, व्यापारी, निर्यातदारांनी दर पाडल्याचा आरोप. दरामध्ये आणखीन वाढ होण्याची अपेक्षा. सध्या जर बघायला गेलं तर करमळ्याच्या केळीला आता इराणमधून मागणी या ठिकाणी होत असल्यामुळे आता दरामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे.
टोमॅटोला 1400 रुपये तर गवारीला 16,000 रुपयांचा भाव. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1492 क्विंटलची भाजीपाल्याची आवक बघायला मिळत आहे. या ठिकाणी टोमॅटोला 1400 रुपये तर गवारीला 16,000 रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजीपाल्यांची चांगली आवक. माझ्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये रक्कम मिळणार. भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कृषी मंत्र्यांची माहिती. अतिवृष्टीने खरीप हातचा गेला. रब्बी पिकासी बसला पावसाचा मोठा फटका. सोयगाव तालुक्यामध्ये अनेक शेतामध्ये अद्याप देखील पाणी. शेतकरी झाले हतबल. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आता हतबल झाले आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 183 कोटी 61 लाखांचे अनुदान वितरित. शेतकऱ्यांना दिलासा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भामध्ये आणि जिल्ह्या संदर्भामध्ये अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. सध्या जर बघायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 183 कोटी 61 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यामध्ये आला असून अजून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. खरीप शेतमालाचे भाव घसरले. रब्बीचा खर्च देखील वाढला. खतांच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाली असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. शेतमालाचे भाव घसरले तर दुसरीकडे रब्बीचा खर्च वाढला आहे. पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी असून आता पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच की 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान. राज्यातील 2 कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत. तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील 2 कोटी कुटुंबांच्या जमिनी अधिकृत होणार असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत आहे. या ठिकाणी 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. रब्बी हंगाम महिनाभर लांबणीवरती. उन्हाळी कांदा उत्पादनावरती देखील परिणाम. वेळापत्रक कोलमडले. हंगामातील उत्पादन घटण्याची शक्यता. पाऊस थांबण्याचे नाव घेणार. सध्या जर बघायला गेलं तर आता पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वेळापत्रक कोलमडले. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ई-पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-पीक पाहणी केली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-पीक पाहणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुमची सरकारकडे काय मागणी असेल ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.